या कार्यक्रमामध्ये दाखवण्यात येणारे सर्व प्रसंग आणि व्यक्तिरेखा पूर्णपणे काल्पनिक नसून त्यांचा वास्तव जीवनाशी काही ना काही संबंध आहेत. कारण वास्तवात इब्लीस पात्र भेटल्याशिवाय कल्पना विलास करणे केवळ अशक्य. कथानकाचा वास्तव जीवनाशी काही संबंध आढळल्यास तो योगायोग असूच शकतो. आणि तसे आढळल्यास कोणीही फारसे मनाला लावून न घेता स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण आग असल्याशिवाय धूर निघत नाही. कार्यक्रमातील कोणीही कलाकार धूम्रपान आणि मद्यपान यांचे समर्थन करत नाही. कारण तसे करणे समाजाच्या आरोग्यास आणि स्वतःच्या अर्थव्यवस्थेस हानिकारक आहे. आमचा फक्त आणि फक्त विनोद निर्मिती आणि मनोरंजन एवढाच उद्देश असून कोणत्याही जाती पंथ धर्माविषयी टीका टिप्पणी करण्याचा, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. आता बस, एपिसोड बघा. नमस्कार मंडळी, आलात? नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात? सुरक्षित आहात ना? अजूनही घरातच राहा आणि सुरक्षित राहा आणि बघत राहा तुमच्या आवडत्या भकासवाडीच्या छकास गोष्टी. मंडळी, आज मला फारसं बोलता येणार नाही कारण मी आलोय आमच्या गावातल्या म्हणजे आपल्या भकासवाडीच्या शामूच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी. काय शामू आता 40 वर्षांची झाली पण तरी तिचं लग्नच जमत नव्हतं, पण आता मात्र जमलंय. अर्थात तिची ही लग्नाची गोष्ट सुद्धा फार गमतीशीर आहे बरं का. मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच बघा ना. भकासवाडीच्या छकास गोष्टी. वा, हे कांदे पोहे मस्त झाले बरं का, आणि त्यावर चहा म्हणजे वा. श्यामल दांडगे, हा, हिच्या बापाला फोन केला पाहिजे. नमस्कार नमस्कार दांडगे साहेब, नमस्कार. नमस्कार. मी लवबर्ड मॅट्रिमोनी बद्दल बोलतोय. कुठल्या पोल्ट्री फार्म मधून? अहो, पोल्ट्री नाही, लवबर्ड मॅट्रिमोनी, वधूवर सूचक मंडळ. अच्छा, बोला. मला असं समजलंय, म्हणजे तुमच्या मुलीचं प्रोफाईल आमच्याकडे आलंय. तुमच्या मुलीचं लग्न अजून जमलेलं दिसत नाहीये. हो, तुम्हाला कसं कळलं? कळलं कसं म्हणजे तो प्रश्न महत्वाचा नाहीये. काय आहे, तुमच्या मुलीचं लग्न जमणं महत्वाचं आहे. प्रोफाईलवरून तुमच्या मुलीचं वय जरा खूपच वाटत आहे, नाही? हे जरा थोडंसं आम्हाला पण कुठेतरी वाईट वाटतं. काय, मुला मुलींची आजकाल लग्न जमायला खूप उशीर होतं आणि एका वधू पित्याची मी काळजी समजू शकतो. पण हरकत नाही, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळं ते जमवून देतो. अहो, पण आम्ही बऱ्याच ठिकाणी नाव नोंदवणी केली आहे. अहो, मान्य मान्य, तुम्ही मुलीचं नाव खूप ठिकाणी नोंदवलेलं असेल, पण अहो हे साले सगळे धंदे करतात. अहो, पैशासाठी फक्त लग्न जमवतो करतात, पण करत काहीच नाही. तुम्हाला सांगतो, आमच्याकडे भरपूर प्लॅन्स आहेत. म्हणजे आमचं वैशिष्ट्यच असं आहे की आम्ही लग्न जुळवतो म्हणजे जुळवतोच. पण हे तर सगळेच म्हणतात. अहो, तुम्ही आमच्या प्लॅन बद्दल काळजीच करू नका. आम्ही तसं ट्रेनिंगच देतो व्यवस्थित. कसं असतं की आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये काय काय कव्हर करतो सांगतो. जसं मुलगा कसा बघावा, कुठे बघावा, काय प्रश्न विचारावे, आपली योग्य जोडी होईल की नाही, आपल्याला अनुरूप असा कोण वर मिळेल, अशा प्रत्येक प्रकारचे ट्रेनिंग आम्ही देतो. तुम्ही एक काम करा साहेब, तुम्ही मला मुलीचा एक उत्तम असा छानसा फोटो पाठवा आणि मला आपली रजिस्ट्रेशन फी तेवढी गुगल करा. गुगल पे तुमच्याकडे असेलच ना? हो, आहे. हां हां, मग हरकतच नाही. माझा हाच नंबर आहे. तुम्ही गुगल पे करा, मुलीचा फोटो पाठवा. आपण ह्या रविवारी मीटिंग फिक्स करूया. ह्या रविवारी चालेल, मी आहे, घरीच आहे. अहो दांडगे साहेब, घरी वगैरे हा कार्यक्रम करायचाच नाही. हा कार्यक्रम आपण बाहेरच्या बाहेर निसर्गरम्य ठिकाणी एखाद्या बगीचात करून टाकूया. तुम्हाला कसं वाटतंय? चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे, तर मग ठरलं तर मग ह्या रविवारी मी मीटिंग फिक्स करतो. तेवढं गुगल पे तेवढं मात्र रजिस्ट्रेशन फी आमची. हो, करतो. पण लग्न जमेल ना? हो, नक्की? हो, नक्की, 100%. ठीक आहे, तर हा रविवार तुमचा श्यामल दांडगे फिक्स. ओके, चालेल. ओके, डन.
चल टा 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 टा. आता नेक्स्ट कोण आहे? चणे चणे मला चणे गरम गरम चणे 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 लेक लाडकी या घरची लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची होणार सून मी त्या घरची घ्या चणे चला माझे चणा हा? हो हे काय काय झालं मला नको चणे मग अय्या हा? तुम्ही तेच का हा मी चणे मला म्हणजे तुम्ही ते करता आलात का नाही इकडून आलो म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी आलात का कशासाठी काय मी चणे विकतो इष्ट म्हणजे तुम्ही लवबर्ड्स मधून आलात का नाही मी बडबली आहे हा? चणे घ्या चणे गरम गरम खाऊन बघा एकदम टाकाटाकीत बघा घ्या घ्या नको आम्ही मूड नाही है मूड नाही है हा मी इथे कशासाठी आले होते कशासाठी माझ्या साजणला भेटायला साजन झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा वाट पाहते मी ग येणार साजण माझा हा तुमच्या ती झोप जा हे माझा नाही सुद्धा नाही हे माझा नाही सुद्धा नाही हे माझा नाही सुद्धा नाही काय नसतं माझं नाही वय झाले की तिथं केला गाजा माझा नाही हे माझं नाही तुझं नाही लग्नाचं माझ्या नाही माझं नाव सुरेशा माझं नाव सुरेशा रंग माझा गोरा माझं नाव सुरेशानं रंग माझा गोरा फटका घालू लागे की लागे सुई दोरा फटका कुठे लागे की लागे सुई दोरा फटका कुठे झाले की लागे सुई दोरा माझं नाही तुझं नाही लग्नाचा माझ्या नाही हे माझं नाही तुझं नाही लग्नाचं माझ्या नाही माझं नाही तुझं नाही लग्नाचं माझ्या नाही माझं नाही तुझं नाही लग्नाचं माझं नाही तुझं नाही लग्नाचं माझ्या नाही माझं नाही तुझं नाही लग्नाचं माझं नाही या शिलाई असतात गार्डन मध्ये काय सांगता त्याचं नाही का चणे चणे तुम्ही कोण मैं वही हूँ जिसका आपको सदियों से इंतजार था अय्या ते तुम्हीच का तुमचं नाव मेरा नाम राज अय्या तुमचं नाव राज मी सिमरन मग घ्या चणे कर ना तुम्हाला माहितीये तुम्हाला भेटण्यासाठी मी किती उत्सुक होते मी किती आतुर होते म्हणजे असं माझ्या छातीतनं धड 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 असं होत होतं आणि असं अंगावरती काटा येत होता असे मनात तरंग उठत होते भाई तुम्ही कहीं कोरोना तो नहीं है काही का श्री 21वें सदियों में भी आप इतना लाज रही हो भाई तिकड़े 21वें सदियों में भी आप इतना लाज कहीं टोपली गले नहीं भाई इकड़े 21वें सदियों में भी आप इतना लाज रही हो बाय द वे तुमचं शिक्षण काय झालंय मैं तो HSC डबल HSC ट्रिपल HSC MBA झालंय माझं MBA अच्छा तुम्ही करता काय मैं तो पब्स डांस बार में चने बिकता हूँ चने बिकतो
बरं तुम्ही राहता कुठे? मैं इस सिटी की हार्ट में हा? इस सिटी के हार्ट में 1 BHK में किराए पे रहता हूँ. 2 फ्लॅट आहेत माझे. काय सांगता? एक भाड्याने दिलंय. तुमच्या घरी कोण कोण असतं? आई वडील असतात, माझ्या जवळच असतात ते. किती छान. हं. हा आणि म्हणजे अजून एक प्रश्न की तुम्ही आलात कसे? मी हा लिफ्ट लेके आहे. आपल्याकडे मोठी नाही पण छोटी गाडी आहे. नॅनो नाही नो नेव्हर नॅनो नो 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 नॅनो नो नो. एक्सक्यूज मी मॅम, जस्ट आय हॅव अ कॉल. विवो आयफोन 7. हा सर झालं की काम? हा ट्रेनिंग? हा सर झाले की ट्रेनिंग? हा घेतो, मॅडमची सही घेतो. अगदी हा व्यवस्थित झालं ट्रेनिंग, काही काळजी करू नका. पक्का अगदी घेतो सही. ह्या फॉर्मवर तुम्ही सही घ्या. कशाबद्दल काय? अहो तुमच्या वडिलांनी मॅट्रोमनी मध्ये रजिस्टर केलं ना तुमचं नाव. हा हा तर ट्रेनिंगचा तुमचा पहिला प्रोग्राम झाला, त्याची सही करा. काय म्हणजे तुम्ही नवरा मुलगा नाही आहात? नाही तुम्ही ट्रेनर आहात? नाही मॅडम, मी त्या मेट्रोमनी मध्ये जॉब करतो. अच्छा, म्हणजे हे सगळं ट्रेनिंग चाललं होतं? मॅडम म्हणजे काय, आम्ही तुम्हाला येऊन भेटतो, मग तुमची आवड निवड आम्हाला कळती, मग आम्ही तुम्हाला पाहिजे तसा नवरा मुलगा सुचवतो. अच्छा, तुमचं लग्न झालंय? नाही मॅडम, गावाकडे शेती करत होतो. शेतकऱ्याला कोण पोरगे देतं, म्हणून मुंबईत जॉब करायला आलो. अहो लग्नासाठी मुलगी बघायचं म्हटलं तरी मेट्रोमनीत पैसे भरायला लागतात. त्यापेक्षा म्हटलं मेट्रोमनीचा जॉब करावा, म्हणजे पैसे पण मिळतील, मुली पण बघता येतील आणि एखादी मुलगी जीवनसाथी म्हणून मिळेल. मॅडम तुमचं का नाही लग्न झालं? आतापर्यंत खूप मुलं पाहिली. काही जणांना मी आवडली नाही, काही मला आवडली नाही, किंवा एकुलती एक आहे तर त्यांच्या अपेक्षा खूप होत्या, म्हणजे लग्न थाटामाटात करून द्या. तर अशा ना तशा प्रकारे हा हुंडा घेणंच झालं. पण या सगळ्यात ना मी कांदे पोहे उत्तम करायला शिकले आणि इतकी मुलं पाहून गेली तर मी एक्सपर्ट झाले त्यात. अहो नंतर तर माझ्या हातचे कांदे पोहे खाण्यासाठी मुलं मला बघायला यायला लागली. त्यामुळे नाही झालं लग्न. पण या सगळ्यावर मी एक शाहिरी फटका लिहिलाय. हा ऐकू? उमर गाठली 40ची, प्रपोज मजला करू नका. उमर गाठली 40ची, प्रपोज मजला करू नका. अगं फुकट पोहे खाण्यासाठी घरला माझ्या येऊ नका. जे जे जे. वा 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 वा. पण आता मी ठरवलं, मला एक मुलगा आवडलाय, त्याच्याशीच लग्न करेल. त्याचा प्रामाणिकपणा खूप भावला. माझ्याशी लग्न करा. करेन की, पण एका अटीवर. माझे चणे घ्या. आओ घेईन की.
तर आज मी माझ्या मुलीला सासरी पाठवली असती. चणे घ्या चणे, चणे घ्या चणे. चणे घ्या चणे, चणे घ्या चणे. दिस इज द स्टाईल ऑफ आवर बिझनेस ब्रो. आत्मनिर्भर हो. चणे घ्या चणे, चणे घ्या चणे, चणे घ्या चणे. पाहिलं मंडळी, हे असं असतं. आपण ना बऱ्याचदा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निष्कर्ष काढून मोकळे होतो. मध्यंतरी सोशल मीडियावर एका सावळ्या मुलासोबत एका गोऱ्यापान मुलीचा फोटो बघून अनेकांनी अनेक कमेंट्स केल्या. म्हणजे अगदी लंगूर के हात में अंगूर किंवा कौवा चुप गया मोती वगैरे वगैरे वगैरे. पण मंडळी, मुली पैशांच्या मागे नसतात. त्या बघतात तुमच्यातला प्रामाणिकपणा, तुमच्यातली नेकी, तुमच्यातली जिद्द. आणि हे जेव्हा असेल ना, त्यावेळेस तुमचा व्यवसाय, तुमचं दिसणं हे काहीच मॅटर करत नाही. त्यामुळे तुम्ही पण यापुढे प्रामाणिकपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. आत्ता इथेच थांबूयात, पण तुम्ही मात्र बघत राहा भकासवाडीच्या झकास गोष्टी. आणि हो, जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर इथे खाली लाल बटन दिलेलं आहे सबस्क्राईबचं, ते दाबा आणि गुलाबी करून टाका. ओके, भेटूयात मग पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.